न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। विधान भवनातील मारहाण प्रकरणी नाशिक पोलीस आयुक्तांना राष्ट्रवादीचे निवेदन। मुंबई येथील विधान भवनात 17 जुलै रोजी आमदार जितेंद्र आव्हाड व नितीन देशमुख यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटतर्फे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देण्यात आले। गोपीचंद पडळकर, ऋषिकेश टकले व अमर कोळी यांच्या विरोधात एमपीएडे कायद्यानुसार चौकशी व कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। हे निवेदन ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश रामभाऊ आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले। आज आपण बघतो आहोत की खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जी कायदा सुव्यवस्था आहे कशा पद्धतीने ढासळलेली आहे। आजपर्यंत असं वाटायचं की केवळ गृहमंत्र्यांचं जो शहर आहे किंवा जिल्हा आहे, नागपूर जिल्हा असेल, पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, अशाच ठिकाणी गुन्हेगारी वाढली की काय। कारण अनेक ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर बीडचं प्रकरण असेल किंवा नागपूरमध्ये अनेक ठिकाणी खुनाचे सत्र सुरू होते, त्यानंतर बलात्काराचे प्रमाणात वाढ झालेली आहे। परंतु आज जर आपण खऱ्या अर्थाने जर बघितलं तर जिथे कायदा बनवला जातो अशा कायदा मंडळामध्ये, विधिमंडळामध्ये काल जो हल्ला झालेला आहे, जो भ्याड हल्ला झालेला आहे, याचा निषेध नोंदवण्यासाठी खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी जमलेले आहेत। आपण जर बघितलं असेल तर जे गोपीचंद पडळकर साहेब आहेत ज्यांनी आज काल 17 तारखेला खऱ्या अर्थाने काल जागतिक न्याय दिवस होता। जागतिक न्याय दिवस असताना देखील की कालच्या याच्यावर त्यांनी जे एमपीएडीमध्ये जे काही गुन्हेगार असतील ज्यांचं नाव ऋषिकेश टकले किंवा त्यांचे जे समर्थक अमर कोळी आहेत, अशा काही लोकांना पुढं करून त्यांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड साहेब आहेत किंवा त्यांचे जे मित्र होते, त्यांचे जे कार्यकर्ते होते नितीनजी देशमुख यांच्यावर जो भ्याड हल्ला केला याचा खऱ्या अर्थाने आम्ही निषेध नोंदवतो आणि याची सर्वत्र चौकशी झाली पाहिजे की गोपीचंद पडळकर असतील किंवा एमपीएडीमधले जे गुन्हेगार असतील यांचा त्यांचा काय संबंध आहे याची खऱ्या अर्थाने चौकशी झाली पाहिजे की एमपीएडीमधले जे गुन्हेगार आहेत ते विधिमंडळात कसे जाऊ शकतात आणि या विधिमंडळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना खऱ्या अर्थाने जाण्यास देखील बंदी आहे। तिथं कोणाला लवकर पास मिळत नाही। असे लोक जर तिथे जाऊन जर गुन्हेगारी करत असतील तर हे खरंच खेदजनक गोष्ट आहे आणि या गोष्टीचा सर्व अर्थाने निषेध नोंदवण्यासाठी आम्ही इथं पोहोचलो होतो। कमिशनर साहेबांना आम्ही या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे की सदरील प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित गुन्हे दाखल झाले पाहिजे, ही आमची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। यावेळी ॲडव्होकेट जीपी वंजारी, ॲडव्होकेट श्याम तावरे, संदीप दांडगव्हाण, राजेंद्र शेळके, देविदास मंडलिक, राजाराम फड, गणेश कदम, अविनाश गायकवाड यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।